लाईव्ह चालू होतं, हजारो लोक बघत होते आणि पुढच्या सेकंदात सगळं संपलं. अविनाशला महागड्या गाड्या आणि वेगाचं खूप वेड होतं. त्याच्याकडे एक स्पोर्ट्स बाईक होती. एक दिवस तो त्याच्या मित्राच्या लग्नाला जायला निघाला. रस्ता रिकामा होता, हवा छान होती. अविनाशने विचार केला, चला एक भारी लाईव्ह व्हिडिओ शूट करूया, फॉलोअर्सना मजा येईल. त्याने एका हाताने हँडल पकडलं आणि दुसऱ्या हाताने मोबाईल काढून तो वेगात बाईक चालवत लाईव्ह आला. हजारो लोक त्याला बघत होते, कमेंट्स करत होते. त्याच नादात एका वळणावर त्याचं लक्ष विचलित झालं. समोरून एक सायकलस्वार मुलगा येत होता. अविनाशने त्याला वाचवण्याच्या नादात जोरात ब्रेक मारला, पण बाईक घसरली आणि तो थेट एका खडकावर आदळला. लोकांनी मोबाईलमध्ये पाहिलं, कॅमेरा हवेत उडाला, सगळं धुसर झालं आणि फक्त रक्ताचे थेंब स्क्रीनवर पडताना दिसले. काही वेळाने तिथे गर्दी जमली. ज्या मुलाला वाचवताना अविनाशचा अपघात झाला, तो मुलगा सायकलवरून पडला होता पण सुरक्षित होता. तो रडत रडत अविनाश जवळ आला. अविनाशचे डोळे मिटत होते, पण त्याने पाहिलं की त्या मुलाच्या हातात एक केकचा बॉक्स होता आणि त्यावर लिहिलं होतं, हॅपी बर्थडे डॅड, म्हणजेच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा. तो मुलगा दुसरा कोणी नसून अविनाशचा स्वतःचा लहान मुलगा होता, जो वडिलांच्या वाढदिवसासाठी सरप्राईज केक आणायला सायकलवरून जवळच्या दुकानात गेला होता. फक्त एका लाईव्ह व्हिडिओच्या नादात आणि एका सेकंदाच्या चुकीच्या निर्णयामुळे गाडी चालवताना फोन वापरणे अविनाशने स्वतःच्या मुलाला पोरकं केलं होतं. तो मुलगा तिथेच रडत होता, पण अविनाश आता काहीच करू शकत नव्हता. तुमचा 1 सेकंदाचा निष्काळजीपणा कुटुंबाचे आयुष्यभराचे हसू हिरावून घेऊ शकतो. नियम पाळा, कारण घरी कोणीतरी तुमची वाट पाहतंय. आजची कथा जर मनाला लागली असेल तर अशाच हृदयस्पर्शी कथासाठी सबस्क्राईब करा.